ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली अनेक महिलांचं शोषण करणाऱ्या अशोक खरातचे वेगवेगळे कारनामे गेल्या काही दिवसात समोर आलेले आहेत। खरातनं महिलांच्या शोषणासोबतच इतर अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचं सुद्धा तपासात उघड झालेलं आहे। आता या सगळ्याचे धागेदोरे खरातच्या सिन्नर तालुक्यातल्या मिरगाव इथल्या शिवनिका ट्रस्ट पर्यंत पोहोचत आहेत। याच शिवनिका ट्रस्टच्या माध्यमातून अशोक खरात मनी लॉन्ड्रिंग करत असल्याचं समोर आलं होतं। त्यामुळे शिवनिका ट्रस्ट आणि तिच्याशी संबंधित असलेल्या व्यक्ती सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आल्या होत्या। पण आता या शिवनिका ट्रस्टच्या उपाध्यक्षांसोबत एक धक्कादायक अशी घटना घडली आहे। शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि अशोक खरातचे निकटवर्तीय असलेल्या जितेंद्र शेळके यांचा शुक्रवारी म्हणजे आज भीषण अपघातात मृत्यू झालाय। समृद्धी महामार्गावर शेळके यांच्या गाडीला झालेल्या अपघातात ते जागीच ठार झालेत। शेळकेंच्या या अपघाती मृत्यूनंतर अशोक खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट आल्याचं आता म्हटलं जातंय। या अपघातावरनं रोहित पवार, सुषमा अंधारे यांनी सुद्धा संशय व्यक्त केलाय। पण जितेंद्र शेळके नेमके होते कोण, अशोक खरातशी त्यांचा संबंध काय आणि त्यांचा अपघात संशयाच्या भोवऱ्यात का सापडलाय, पाहूयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। शुक्रवारी दुपारी 1च्या सुमारास शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके हे आपल्या कुटुंबासोबत छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात होते। समृद्धी महामार्गावरून जात असताना धोत्रे गावाजवळ त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला। रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरला शेळके यांची गाडी मागून जोरदार धडकली। ही धडक इतकी भीषण होती की शेळकेंची गाडी थेट कंटेनरच्या खाली घुसली। त्यामुळे शेळकेंच्या गाडीच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला। अपघातानंतर बराच वेळ त्यांची गाडी कंटेनर खाली चिरडलेल्या अवस्थेत होती। यानंतर ग्रामस्थांकडून या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जितेंद्र शेळके, त्यांची पत्नी अनुराधा आणि मुलाला बाहेर काढलं। पण या भीषण अपघातात जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा हा गंभीर जखमी असून त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत असं सांगण्यात येत आहे। पण आता जितेंद्र शेळके यांच्या या अपघाती मृत्यूवरून हा अपघात आहे की घातपात अशा चर्चांना सुरुवात का झाली आहे, तर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या अपघातावरनं घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे। त्यामुळे जितेंद्र शेळके नक्की कोण होते आणि अशोक खरातशी त्यांचा नक्की संबंध काय ते जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या अशोक खरातच्या श्री शिवनिका संस्थानचे जितेंद्र शेळके हे उपाध्यक्ष होते। ट्रस्टचे अनेक व्यवहार हे शेळके यांच्या माध्यमातून केले जात होते। शिवनिका ट्रस्टशी संबंधित अनेक जमिनींचे व्यवहार हे शेळकेंनी केल्याची माहिती देण्यात येते। शेळके हे भोंदू अशोक खरातचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू असे सहकारी मानले जात होते। माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार शेळकेंच्या काही लॉन्समध्ये सुद्धा अशोक खरातची भागीदारी होती। शिवनिका संस्थान आणि अशोक खरात प्रकरणाची चौकशी करणाऱ्या SITनं सुद्धा जितेंद्र शेळके यांचा जबाब नोंदवला होता। त्यांची जवळपास 4 वेळा चौकशी झाल्याची माहिती सुद्धा देण्यात येते। त्यामुळे शेळके या सगळ्या प्रकरणातील सगळ्यात महत्त्वाचा असा साक्षीदार होते। त्यांच्याकडनं अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली। त्यामुळेच शेळकेंच्या या अपघाती मृत्यूमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। मुख्य म्हणजे अशोक खरातचे हे सगळे काळे कारनामे बाहेर येताच जितेंद्र शेळके आणि सुभाष गमे या शिवनिका संस्थांशी संबंधित असलेल्या दोघांनी सुद्धा आपले राजीनामे हे नाशिकच्या धर्मादाय आयुक्तांकडे पाठवल्याची माहिती देण्यात येते। काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक खरातला महिलांचं शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांखाली अटक झाल्यानंतर जितेंद्र शेळके हे मोठ्या मानसिक तणावात होते। त्यामुळे या प्रकरणात अशोक खरात आता पुरता अडकल्यामुळे तपास यंत्रणांच्या चौकशीचा फास आपल्याकडे वळण्याची भीती जितेंद्र शेळके यांना होती का, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। महत्त्वाचं म्हणजे 6 पदरी समृद्धी महामार्ग इतका मोठा असताना तिथं गाड्यांची मोठी गर्दी नसताना सुद्धा शेळकेंच्या गाडीनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला धडक कशी दिली, यावरनं हा अपघात ठरवून घडवण्यात आला का, असा संशय व्यक्त केला जातोय। दरम्यान या अपघाताचा पोलिसांकडनं तपास केला जातोय। आता या सगळ्या परिस्थितीत शेळकेंच्या अपघातावरनं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत संशय व्यक्त केलाय। शिवनिका संस्थानचे उपाध्यक्ष आणि भोंदू अशोक खरातचे सहकारी जितेंद्र शेळके यांचं अपघाती झालेलं निधन अतिशय धक्कादायक आहे। अजूनही पुढे न आलेले भोंदूंचे इतर काही कारनामे पुढे येऊ नयेत आणि यामध्ये कुणीतरी अडचणीत येऊ नये म्हणून तर हा अपघात घडून आणला नाहीये ना, अशी शंका येत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। या अपघाताची सखोल अशी चौकशी झाली पाहिजे। तसंच भोंदू खरातच्या चौकशीत सुद्धा अनेक बाबी पुढे येणार असल्यानं त्याच्याही सुरक्षेची काळजी घ्यावी, असं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय। तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी सुद्धा यावरनं प्रतिक्रिया दिली आहे।
भोंदू अशोक खरात प्रकरणातील एक महत्वाची कडी शिवनिका ट्रस्टचे संचालक जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी ही अत्यंत धक्कादायक आहे. मला तर ही गोष्ट अविश्वसनीय वाटते, कारण गेल्या काही दिवसात अनेक नेत्यांनी ही भीती किंवा शक्यता व्यक्त केली होती की अशोक खरातचं एन्काउंटर होऊ शकतं, त्याच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. आजच्या घटनेमुळे ही शक्यता अधिक जास्त ठळक पद्धतीने अधोरेखित होत असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. तसंच खरात प्रकरणातलं सत्य बाहेर येऊ नये असं काही लोकांना वाटत आहे का? तरीही एसआयटी अजूनही तपासाची गती वाढवत नसेल, या लोकांच्या चौकशा होत नसतील, तर अजून जास्त संशयाचं धुकं वाढत आहे असा देखील संशय सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलाय. दरम्यान अशोक खरातच्या ज्या शिवनिका ट्रस्टशी जितेंद्र शेळके संबंधित होते, त्या शिवनिका ट्रस्टच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग होत असल्याची माहिती ही समोर आली होती. फसवणूक आणि खंडणीच्या माध्यमातून कमावलेला पैसा जमिनींमध्ये गुंतवत खरातने एक मोठं आर्थिक जाळं विणल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे. शिवनिका संस्थांच्या ऑडिट रिपोर्टमधनं अत्यंत धक्कादायक माहिती उघड झाली होती. फक्त 7 वर्षांमध्ये शिवनिकाच्या उत्पन्नात तब्बल 74 पटींनी वाढ झाली होती. अवघ्या काही वर्षात शिवनिका संस्थांची मालमत्ता कोटींच्या घरात कशी पोहोचली याचा खुलासा या रिपोर्टमधनं झाला होता. 2020 ते 2022 या काळात संस्थांची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची होती. या 2 वर्षात संस्थांचं उत्पन्न फक्त 4,90,00,000 घरात होतं. उलट या संस्थांमध्ये 1.5 कोटींची तूट नोंदवण्यात आली होती. पण 2024 हे वर्ष शिवनिका संस्थांसाठी गेम चेंजर ठरलं. या एकाच वर्षात संस्थांवर तब्बल 76,91,416 रुपयाच्या देणग्यांचा वर्षाव झाला. सर्व खर्च वजा करून सुद्धा या संस्थांकडे तब्बल 70,66,00,000ची विक्रमी शिल्लक उरल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यामुळे शिवनिका संस्थांची चौकशी करण्यासाठी सुद्धा एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. 2024 या एकाच वर्षात खरातच्या शिवनिका संस्थानात असा कुठला मोठा आर्थिक चमत्कार झाला? या संस्थांचा आणखी कोणत्या प्रकरणात सहभाग होता का, याचे धागेदोरे आता तपास यंत्रणा शोधतायत. पण यासाठी महत्वाचा साक्षीदार असलेले जितेंद्र शेळके यांचाच आता अपघातात मृत्यू झाल्यामुळे हा खरात आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न आहे का, हा अपघात नसून घातपात आहे का, हा संशय बळावल्याचं म्हटलं जातंय. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? खरातचे विश्वासू जितेंद्र शेळकेंचा अपघात होता की घातपात? याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.